मध्ये आलेले यांच्यात आपण फेल झालो असं त्याचा अर्थ असतो. या माध्यमातून सुद्धा आपण अलर्ट होतो एकदम. 15% वाढले 2 वर्षात 2 दिवसाचे काय कन्व्हिक्शन रेट जे वाढले चांगलं काम झालंय, पण काय त्यातले लूप्स काय दूर झाले किंवा काय केलं म्हणजे त्यामुळे एवढे झाले? त्याला जोडून प्रश्न आहे की उपाययोजना काय करणार आहात? सो कन्व्हिक्शन हा एक अत्यंत महत्वाचा पॅरामीटर आहे ज्यांनी आपण पोलिसिंगच्या सर्व्हिसेसचा दर्जा आखू शकतो. आपण हे जे कोर पोलिसिंग आहे, गुन्ह्याचा दाखल करणे, गुन्ह्याचा दर्जेदार तपास करणे, यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. जसं नेल्सन सिस्टम प्रमाणे आपण तपासांचं वाटप करत असतो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना. एका अधिकाऱ्याला महिन्याभरात फक्त एकच तपास देण्यात येईल अशा स्वरूपाचं, जेणेकरून त्याला भरपूर वेळ मिळेल आहे. त्याला दिलेल्या तपासाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आयबाईक किंवा इन्व्हेस्टिगेशन व्हॅन्स आता नवीन बीएन आपण प्रत्येक ठिकाणी जे महत्वाचे दुवे असतात ते कलेक्ट करण्यासाठी त्याचा वापर होतो. आपण यथार्थ जी आपली कार्यप्रणाली आहे त्याचाही वापर करतो, जेणेकरून हे संपूर्ण पंचनामे किंवा स्टेटमेंट्स जे आहेत साक्षीदारांचे ते आपण रेकॉर्ड करून घेतो, जेणेकरून त्याच्यामध्ये होस्टिलिटी होणार नाही. प्लस आपण आता एव्हिडन्स डिस्पॅच व्हेकल आपल्या नवी मुंबईमध्ये सुरू केलेली आहे. एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर आपल्या